Good afternoon, all of you. I am Professor R.S. Devde, Assistant Professor, Department of Electronics. Today, I will give you an important introduction lecture to your subject under New Education Policy as prescribed by SRTM University Nanded for BSc in CS or BCS second year student. The purpose of today's session is to give you a clear understanding of the new syllabus structure, the exam pattern, and how to plan your study effectively for this academic year. As you may know, the National Education Policy 2020 has brought several reforms in higher education. Let's know let's now look at your BCS syllabus for the second year. How many subjects and modules you have, what are core topics in each semester, and are there any practicals, project work, or skill based component, and highlight new or updated topic introduced under NEP. So these are the uh, syllabus paper structure designed by Swami Ramananda Tirtha Marathwada University Nanded. Major and minor subject. आता सेकंड इयरचा जो काही आपला सिलेबस आहे तो सिलेबस बघण्या अगोदर आपण फर्स्ट इयरला जे काही पेपर शिकले किंवा फर्स्ट इयरचा जो काही सिलेबस पॅटर्न आहे तो सिलेबस एकदा बघून घेऊ. बघा, हा आहे तुमचा BCS फर्स्ट इयरचा सिलेबस. यामध्ये तुम्हाला जे काही पेपर होते तर ते पेपर कोणते कोणते होते पहा. यामध्ये आपल्याला तीन म्हणजे कोरचा जर का आपण विचार केला कोर पेपरचा तर आपल्याला तीन ऑप्शनल पेपर होते म्हणजे ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 आणि ऑप्शनल 3. यामध्ये आपण शिकलो बघा पहिला लॉजिक बिल्डिंग विथ सी, दुसरा पेपर शिकलो आपण याच्यामध्ये वेब टेक्नॉलॉजी आणि तिसरा शिकलो आपण यामध्ये कॉम्प्युटर नेटवर्क. आणि याच तीन पेपरचे आपल्याला तीन थिअरी होतं म्हणजे लॉजिक बिल्डिंग विथ सीचं थिअरीचं एक प्रॅक्टिकल, वेब टेक्नॉलॉजी या थिअरी पेपरचं दुसरं प्रॅक्टिकल आणि कॉम्प्युटर नेटवर्क या थिअरी पेपरचं तिसरं प्रॅक्टिकल. बरोबर आहे. असे आपण तीन ऑप्शनल आणि त्या तीन ऑप्शनलचे तीन प्रॅक्टिकल या ठिकाणी आपण मागच्या इयरमध्ये शिकलो होतो म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचा हा विचार करता होता आपण. त्याचबरोबर आपल्याला एक जेनेरिक पेपर होता. आता हा जेनेरिक पेपर कसा होता की हा फ्रॉम अदर दॅन फॅकल्टी असतो. म्हणजे आता तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना एकतर आर्ट किंवा मग कॉमर्स म्हणजे सायन्सच्या व्यतिरिक्त जे काही अदर फॅकल्टी आहेत त्या फॅकल्टीचा तुम्हाला हा पेपर या ठिकाणी घ्यावा लागतो. आता मागच्या वर्षी आपल्याकडे जे काही स्टुडंट होते त्या स्टुडंटला बेसिक ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा त्यालाच मग इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट या नावाचा पेपर त्या ठिकाणी आपण शिकवला. त्याचनंतर तुम्हाला एक प्रॅक्टिकल बेस पेपर होता त्याला आपण स्किल बेस्ड कोर्स असं म्हटलं आणि हा तुमचा रिलेटेड असतो मेजर सब्जेक्टशी म्हणजे तुमचा कोर सब्जेक्ट रिलेटेड आहे आणि तो आपण शिकलो होतो ऑफिस ऑटोमेशन. ओके. त्याचबरोबर आपल्याला एक ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स नावाचा पेपर होता जो की थिअरी होता. त्यामध्ये तुमची कंपल्सरी इंग्लिश हा पेपर होता आणि ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स दुसरा होता त्यामध्ये तुम्हाला MIL म्हणजे एक तर तुम्ही या ठिकाणी मराठी घेऊ शकता, ठीक आहे, किंवा मग तुम्ही या ठिकाणी हिंदी घेऊ शकता. या दोनपैकी असतील म्हणजे काही विद्यार्थ्यांचा मराठी असणार आहे, काही विद्यार्थ्यांचा हिंदी असणार आहे. आणि याचबरोबर तुम्हाला एक पेपर होता परत एक IKS नावाचा म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा. या प्रकारचा आपल्याला फर्स्ट इयरचं पेपर पॅटर्न म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचा आपण विचार केला आणि नियर अबाउट सिमिलर हेच तुमचं सेकंड सेमिस्टरचं होतं. आता आपण पाहणार आहोत थर्ड सेमिस्टरचा पेपर पॅटर्न. बघा आता थर्ड सेमिस्टरचा पेपर पॅटर्न कशा प्रकारे म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला म्हणजे आपण जे काही शिकणार आहोत तर बघा मागच्या वेळेस आपल्याला तीन ऑप्शनल पेपर होते
तर यावेळेस 3 न राहता 2 ऑप्शनल पेपर आहेत. किती? 2. म्हणजे ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2. पण ते ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 काय आहे? तर ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 म्हणजे या ऑप्शनल 1 ला आपण मेजर असं म्हणतो. काळजीपूर्वक ऐका हा. या ऑप्शन 1 ला आपण मेजर असं म्हणतो आणि ऑप्शनल 2 जो आहे या ऑप्शनल 2 ला आपण मायनर पेपर असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? मायनर. म्हणजे याला म्हणतो आपण मेजर आणि मायनर पेपर. ठीक आहे. आता हे जे काही तुमचे मेजर पेपर आहेत तर या मेजर पेपरचे म्हणजे या ऑप्शनल 1 मध्ये किंवा मेजर पेपर मध्ये तुम्हाला परत 2 पेपर आहेत. म्हणजे मेजर 1 त्याला आता आपण असं म्हणू मेजर 1 आणि त्याला म्हणू आपण मेजर 2. ओके. हा आहे तुमचा मेजर 1 आणि मेजर 2 थ्री पेपर. आता या मेजर 1 चं तुम्हाला प्रॅक्टिकल, हे मेजर 1 चं प्रॅक्टिकल, ओके, आणि हे आहे तुमचं मेजर 2 चं प्रॅक्टिकल. हे काय तुमचं मेजर 2 चं प्रॅक्टिकल. ओके. म्हणजे बघा आता हे जे काय आपल्याला शॉर्टकट दिलेलं आहे बघा SCSC CT आणि 1201. ओके. म्हणजे काय की सायन्स कॉम्प्युटर म्हणजे सायन्स फॅकल्टी तुमची कॉम्प्युटर सायन्स. सिटी म्हणजे तुमचं काय होते कोअर थेरी. सिटीचा अर्थ काय होतो? कोअर थेरी म्हणजे मेन कोअर थेरी. ओके. नंतर इथे तुमचं कोअर प्रॅक्टिकल. इथे सुद्धा काय तुमचं कोअर प्रॅक्टिकल. बरोबर आहे. हा MT. आता हा ऑप्शनल 2 ला आपण काय म्हटलं होतं? मायनर. याला काय म्हटलं आपण? मायनर पेपर. बरोबर आहे. मग हा MT काय? मायनर थेरी. आणि हा MP काय आहे? मायनर प्रॅक्टिकल. ओके. म्हणजे तुमचा कोअर सिटी जो आहे तुमचा सिटी फर्स्ट म्हणजे याला म्हटलं आपण आता मेजर फर्स्ट असं म्हटलं आपण. बरोबर आहे. हा मेजर फर्स्ट थेरी पेपर. हा तुमचा हा मेजर 2 थेरी पेपर. हे मेजर 1 चं प्रॅक्टिकल. हे काय तुमचं मेजर 1 चं प्रॅक्टिकल. हे आहे तुमचं मेजर 2 चं प्रॅक्टिकल. असे तुम्हाला 2 मेजर थेरी आणि 2 मेजर प्रॅक्टिकल. मायनर मध्ये तुम्हाला एक मायनर हे बघा हा तुमचा मायनर थेरी आणि हे या मायनर थेरीचं प्रॅक्टिकल. म्हणजे एकंदरीत जर का आता आपण विचार केला, ठीक आहे, एकंदरीत जर का आता आपण विचार केला तर आपल्याला काय 3 थेरी पेपर आहेत आणि 3 प्रॅक्टिकल पेपर आहेत. या 3 मध्ये तुमचं 2 मेजरचे आहेत आणि एक आहे तुमचा मायनर. सेम थेरी प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा तुमचे 2 मेजरचे प्रॅक्टिकल असतील आणि एक तुमचं मायनरचं प्रॅक्टिकल असेल. ओके. आता याच बरोबर तुम्हाला जसं आपण मागच्या वेळेस जीईचा पेपर पाहिला म्हणजे त्याला म्हटलं आपण जेनेरिक इलेक्टिव्ह असं म्हटलं. सेम तुम्हाला हा या वर्षी सुद्धा काय तुम्हाला हा जो जी पेपर आहे हा अदर फॅकल्टी आहे. म्हणजे अदर फॅकल्टी म्हणजे काय की जसं की तुम्ही यावेळेस आता सायन्सचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला एकतर आर्टचा पेपर असणार किंवा मग कॉमर्सचा पेपर असणार. आर्टचा किंवा कॉमर्सच्या ठिकाणी तुम्हाला पेपर असणार. कोणता? जीईचा. ठीक आहे. आता आपल्याकडे जे काही BCS ला विद्यार्थी असतील तर BCS च्या विद्यार्थ्यांना जो काही जीई असणार आहे तर तो जीई कोणता आहे तुमचा? सायबर सिक्युरिटी पेपर आहे. ठीक आहे. जो की अदर फॅकल्टीला म्हणजे आर्टच्या किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हा पेपर तो असणार आहे. सोबतच तुम्हाला सेम जसं फर्स्ट इयरला होता तुम्हाला VSCC पेपर होता. फर्स्ट इयरला तुम्हाला VSCC मध्ये आपण शिकलो होतो ऑफिस ऑटोमेशन. तर या ठिकाणी आहे तुम्हाला म्हणजे स्किल बेस पेपर. हा तुमचा थेरी पेपर नसून हा तुमचा प्रॅक्टिकल पेपर आहे. तर स्किल बेस पेपर आहे तुमचा CSS अँड जावा स्क्रिप्ट. हा प्रॅक्टिकल पेपर आहे, प्युअर प्रॅक्टिकल पेपर. ठीक आहे. आणि सोबत तुम्हाला मागच्या सेमिस्टरला जसे तुम्हाला म्हणजे फर्स्ट इयरला जसे तुम्हाला 2 ॲबिलिटी कोर्स होते तसे या सेमिस्टरला सुद्धा तुम्हाला 2 ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स आहेत. ज्यामध्ये तुमचं इंग्लिश तर तुम्हाला कंपल्सरी आहेच आणि MIL म्हणजे काय की एकतर हिंदी किंवा मग मराठी. ज्यांचं फर्स्ट इयरला हिंदी असेल तर हिंदी कंटिन्यू सेकंड इयरला असणार. ज्यांचं मराठी होतं फर्स्ट इयरला त्यांचं मराठी सेकंड इयरला सुद्धा कंटिन्यू असणार. ठीक आहे. तुम्हाला प्रोजेक्ट वर्क किंवा फील्ड वर्क या सेमिस्टरला नाहीये. नंतर आहे तुम्हाला कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिस म्हणजे CES असं म्हणतो आपण त्याला. या CES मध्ये काय आहे तुम्हाला की बास्केट 6 नुसार काय आहे मग तुम्हाला एकतर NSS मध्ये सहभागी होणे किंवा आपल्याकडे NCC आहे NCC मध्ये किंवा योगाचा एखादा सर्टिफिकेट कोर्स किंवा स्पोर्ट्सशी रिलेटेड एखादा कोर्स किंवा मग कल्चरलशी रिलेटेड एखादा जो काही कोर्स आहे म्हणजे सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे डिपेंड करते आता आपल्या कॉलेजवरती कोणाला NSS घ्यायचं, कोणाला NCC घ्यायचं, कोणाला योगा सर्टिफिकेट घ्यायचं, कोणाला स्पोर्टमध्ये जायचं आहे किंवा काही कल्चर ॲक्टिव्हिटी मध्ये जायचं आहे. पण हे तुम्हाला कंपल्सरी आहे. हे जे आहे शेवटचं म्हणजे एवढे जे पेपर पाहिले आपण हे पेपर तुम्हाला यावेळेस कंपल्सरी आहेत. ठीक आहे. म्हणजे जर का थोडक्यात आपण बघायचं म्हटलं तर बघा लक्ष घ्या की या सेमिस्टरला आपल्याला काय काय आहे. तर या सेमिस्टरला आपल्याला
जे काय मेजर म्हटलं आपण, ओके, तर मेजरचे 2 पेपर आहेत. ठीक आहे, मेजरचे 2 पेपर आहेत. एक मायनरचा पेपर आहे. काय आहे? एक मायनरचा पेपर आहे. आता हे जे मेजरचे 2 पेपर आहेत, म्हणजे याला आपण असं म्हटलं की बा हा थेरी पेपर आहे तुमचा, हा दुसरा थेरी पेपर आहे. ओके, सेम या थेरी पेपरचा एक प्रॅक्टिकल पेपर सुद्धा आहे. ठीक आहे, या थेरी 1 ला याला आपण प्रॅक्टिकल 1 असं म्हणू, हा थेरी 2 म्हणू, याला प्रॅक्टिकल 2 म्हणू. म्हणजे हे तुमचे रिलेटेड कोणाशी आहेत? मेजरशी रिलेटेड आहेत. हा सुद्धा तुमचा या मेजरशी रिलेटेड आहे. आणि जसं आपण हा मायनर 1 असं म्हटलं, तर या मायनर 1 साठी सुद्धा तुमचं काय, तुमच्याकडे काय आहे? प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, या मायनरच्या थेरीसाठी तुमच्याकडे एक प्रॅक्टिकल आहे. म्हणजे असे आपल्याकडे एकूण काय बघा, 3 थेरी, ठीक आहे, आणि 3 प्रॅक्टिकल कोअरचे. कशाचे? कोअरचे विषय करत आहे आपण. सिटी आणि सीपी असं म्हटलं आपण. ठीक आहे, याला आपण सिटी असं म्हणू शकतो, याला आपण सीपी असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे काय, जीचा पेपर आहे एक. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे VSEC आहे, म्हणजे स्किल बेस्ड पेपर आहे. म्हणजे हा तुमचा प्युअर प्रॅक्टिकल आहे, हा तुमचा थेरी आहे. ओके, नंतर ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स, याचे तुमच्याकडे 2 पेपर आहेत. कोणते कोणते? एक इंग्लिश आणि मराठी किंवा मग हिंदी. आणि त्याच्यानंतर एक आहे आपल्याकडे शेवटचा कोणता, तो ट्रिपल C म्हणून आपण त्याला म्हणतो, की तुमच्याकडे स्पोर्ट किंवा मग कल्चर ॲक्टिव्हिटी, NCC NSS यापैकी एक. ओके, म्हणजे एकंदरीत जर का तुम्ही विचार केला तर तुम्हाला थेरी पेपर किती द्यायचे आहेत बघा, 3 कोअरचे थेरी पेपर, एक जीचा पेपर, ओके, 2 ॲबिलिटी इन्हान्समेंटचे पेपर. म्हणजे असे तुम्हाला एकूण किती थेरी पेपर द्यायचे या सेमिस्टरला, तर 6 थेरी पेपर द्यायचे. ठीक आहे, हे आहे तुमचे कोअरचे, हा आहे तुमचा जीचा, आणि हे आहे तुमचे AECचे ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्सचे. प्रॅक्टिकल किती? 3 कोअरचे प्रॅक्टिकल, एक VSCचं प्रॅक्टिकल, आणि तुमचा जो काही ट्रिपल C आहे हे तुमचं प्रॅक्टिकल बेसिस आहे. म्हणजे तुमचे आता एकूण किती, 4 हे प्रॅक्टिकल असतील, सॉरी 5 प्रॅक्टिकल असतील. ठीक आहे, 5 प्रॅक्टिकल. म्हणजे एकूण तुमचे किती टोटल पेपर किती झाले या सेमिस्टरला, तर 11 पेपर तुमच्या या सेमिस्टरला होतील. किती होतील? 11 पेपर. ठीक आहे, बघा आता आपण 11 पेपर होतात का बघू. बघा, ऑप्शनलचे 2 पेपर आपले, सॉरी फर्स्ट इयर स्ट्रक्चर आहे. हां, ऑप्शनलचे 2, म्हणजे बघा आपण जर का पेपर म्हणले 11 पेपर होतात का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11, एकूण किती झाले आपले असे 11 पेपर आहेत. आणि प्रत्येक पेपर जो आहे तुमचा, मग तो थेअरी पेपर असो किंवा प्रॅक्टिकल पेपर असो, प्रत्येक पेपर तुमचा काय आहे, तर प्रत्येक पेपर हा एकूण 50 मार्कचा पेपर आहे. म्हणजे प्रत्येकाला 2 क्रेडिट आहेत. थेअरीला सुद्धा 2 क्रेडिट आणि प्रॅक्टिकलला सुद्धा 2 क्रेडिट. ठीक आहे, म्हणजे असे तुमचे एकूण जर का आपण मार्किंगचा जर का विचार केला, तर एकंदरीत आपल्याला प्रत्येक पेपर हा 50 मार्कचा आहे. किती मार्कचा आहे? 50 मार्कचा. ओके, म्हणजे तुमचा कोअर थेरी जरी असला तरी 50 मार्कचा, कोअर सेकंड म्हणजे आपण त्याला मेजर असं म्हटलेलं आहे, मेजर 1 सुद्धा 50 मार्काचा, मेजर 2 सुद्धा 50 मार्काचा, मेजर 1चं प्रॅक्टिकल सुद्धा 50 मार्काचं, मेजर 2चं प्रॅक्टिकल सुद्धा 50 मार्काचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनरचा जो तुमचा पेपर आहे, मायनर सुद्धा 50 मार्काचा, मायनरचं प्रॅक्टिकल सुद्धा 50 मार्काचं, जीचा थेरी पेपर सुद्धा तुमचा 50 मार्काचा. त्याच्यानंतर स्किल बेस इन्व्हेस्टमेंट जो आहे तुमचा, म्हणजे जे काय आपलं VSSC म्हटलं आपण त्याला, तो सुद्धा तुमचा 50 मार्काचा प्रॅक्टिकल आहे. ओके, ॲबिलिटी कोर्स सुद्धा तुमचा 50 मार्काचा पेपर आहे. म्हणजे एकंदरीत तुमचे सर्वच्या सर्व पेपर किती मार्काचे येतात? 50 मार्काचे हे तुमचे पेपर आहेत. मला 50 मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे, हे जे काही 50 मार्क आहेत तर या 50 मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे बघा. आपण डिस्ट्रीब्युशन बघू की तुमचं कशा प्रकारे हे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते बघा. समजा आपण जर का थेरी पेपरचा विचार केला, मग तो कोणताही थेरी असो, ओके, मग तो मेजर असो, मायनर असो, ॲबिलिटी कोर्स असो किंवा एनी अदर असो. आणि इकडे म्हटलं आपण प्रॅक्टिकलचा जर का विचार केला, म्हणजे प्रॅक्टिकल कोणताही असो, मेजरचा असो, मायनरचा असो किंवा एनी अदरचा असो, तर जे तुमचं थेरी पेपर 50 मार्काचा आहे, त्या 50 मार्कापैकी तुम्हाला 40 मार्क आहेत ESA, म्हणजे याला म्हणतो आपण एंड सेमिस्टर असेसमेंट. एंड सेमिस्टर असेसमेंट म्हणजेच काय, की जे तुम्ही थेरी पेपर सेंटरवरती राईट करता तो पेपर, तो आहे तुमचा 40 मार्काचा. आणि 10 मार्क आहेत तुमचे EA चे. EA म्हणजे
सॉरी 10 मार्क आहे तुमचे सी ए, त्याला ई एन आय सी असं म्हणतात. त्याला म्हणतो आपण कंटिन्यू असेसमेंट. कंटिन्यू असेसमेंट म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत जर म्हटलं तर इंटरनलचे 10 मार्क. असे एकूण तुमचे किती 50 मार्काचा हा थेअरी पेपर आहे. प्रॅक्टिकलचा सुद्धा तुमचा 50 मार्काचाच आहे. तर प्रॅक्टिकलचे 50 मार्क तुमचे 30 आणि 20 मध्ये डिवाइड झालेले आहेत. ई एस ए याला 30 मार्क आहेत आणि 20 मार्क आहेत तुमचे सी एला. म्हणजेच काय एंड सेमिस्टर एक्झाम जे तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम देणार त्याला तुम्हाला 30 मार्क आहेत आणि 20 मार्क आहे तुमचे कंटिन्यू असेसमेंटचे. म्हणजे एकूण तुमचे असे किती मार्काचा पेपर आहे हा, एकूण तुमचा 50 मार्काचा प्रॅक्टिकल आहे. मग तुमचा मेजरचा प्रॅक्टिकल असो, मायनरचा असो किंवा एनी ऑथर असो, तुम्हाला 50 मार्काचा प्रॅक्टिकल हे 2 ग्रुपमध्ये आहे, 30-20 मध्ये. आणि थेअरी पेपर आहे तुमचा किती 50, म्हणजे 50चा थेअरी पेपर 40 आणि 10 मध्ये. आता हा झाला तुमचा सिलेबस. आता जे काही तुमचा एक्झाम पॅटर्न आहे तर तो एक्झाम पॅटर्न पाहू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.